नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आम्ही जात आहोत बदलापूरला, कोंडेश्वर वॉटरफॉलला. तर कोंडेश्वर आहे बदलापूरमध्ये ईस्टला. तर आता मी आहे वाशीच्या पाम बीच रोडला आणि इथून मी फक्त आज एकटाच चाललो आहे. आज बाकीची आमची फॅमिली काही येत नाही आहेत, पण बदलापूरवर माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्स भेटणार आहेत. तर आता इथून मी बदलापूरपर्यंतचा प्रवास करतो आहे. आणि आज मी पहिल्यांदा माझा गोप्रो ॲज अ मोटो ब्लॉग म्हणून यूज करणार आहे. तर तो मोटो ब्लॉग पण तुम्ही छान छान फुटेज अनुभवा. तर चला प्रवासाला करूया सुरुवात. एका भन्नाट भटकंतीला तिथे गेल्यानंतर काय काय तुम्हाला पाहायला मिळतं ते सुद्धा पाहायला मिळेल. चला. मित्रांनो, वाशीवरून निघालो पण पाऊस नव्हता. जसा आपण मापे सोडला आणि मापेचा फ्लायओव्हर क्रॉस केला तिथून पावसाची चिन्ह दिसायला लागली. म्हणजे आता इथे पाऊस पडत नाही आहे, पण इथे पाऊस पडून गेला आहे. रिपरिप पाऊस थोडा थोडा चालू पण आहे. चिंचोडे उडत आहेत. पण आता माझ्या फ्रेंडने कॉल केला तर मला बोली बदलापूरमध्ये खूप पाऊस आहे कालपासून, आणि इथे तर कडक ऊन पडलं होतं आमच्या इथे वाशीला. तर बघूया आता पुढे गेल्यावरती आता काय काय पाहायला भेटतं. तर आता आपण आता इथे घाटामध्ये आहोत. या शिळ फाट्याची इथे घाट आहे. आता आपण पोचलो कल्याण फाटा. आणि हा या रूटमधला सर्वात बिझिएस्ट जंक्शन असतो, कारण की पनवेलवरून येणारा रस्ता, मुंबऱ्यावरून येणारा रस्ता, डोंबिवलीवरून येणारा रस्ता आणि वाशीवरून जाणारा रस्ता, चारही रस्ते असतात आणि फुल जाम असतो. सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडा ट्रॅफिक कमी आहे. आता इथून आपण राईड घेत आहोत बदलापूरकडे. काटाई बदलापूर रोड. आता मागच्या वेळेस आलो तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं. बऱ्याच ठिकाणी मोठमोठाले खड्डे होते, पण आता पाहूया रस्त्यात आपल्याला काय काय पाहायला मिळते. मित्रांनो, इथे अंबरनाथच्या थोडं अलीकडे एक ढाबा आहे. तिथे जरा थांबलो होतो. इथे मागे जो इडलीवाला आहे ते मागच्या वेळेस इडली खाल्ली होती. छान इडली वडा भेटतो, चटणी सांबार. तर आज पुन्हा त्याची जरा टेस्ट ट्राय केली. तर आता घेतली. आता आम्ही पुढे जात होतो. आता माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या बदलापूरला वाट बघत आहेत. तर आता मी तिथे पोचतो आहे. फायनली पोचलो आहे बदलापूरमध्ये. आणि पाऊस चालूच आहे. इथे तुरळक पाऊस आहे. सकाळी 9पर्यंत यायचा टायमिंग होता आमचा. इथे मी प्लॅन होता, पण तरी येईपर्यंत आता इथे वाजलेत 10-10 झालेत येईपर्यंत. ठीक आहे, हरकत नाही. देर आहे, दुरुस्त आहे. पण आज एकंदरीत बऱ्याच महिन्यांनी मी म्हटलं तरी चालेल की माझ्या धर्मावरती राईड केली आहे. एवढी लांब मजा आली आणि मजा येते तशी. आणि गाडी मित्रांनो पळवायची म्हणजे राईड असं नाही आहे, तरी चालवायची, राईड एन्जॉय करायची, आजूबाजूचा नजारा बघत जायचा, ती राईड आहे. बऱ्याच जणांचा राईडचा अर्थ असतो की घे गाडी आणि पळव, तर तसं नाही आहे. माझी आज गाडी 225 cc जरी असली तरी मी तिला पळवत नाही. खूप आरामात चालवतो आणि मला मजा येते तशी चालवायला आरामात. कुठे असा मोकळा रोड असला तर थोडीफार पळवतो, पण इतकी नाही पळवत. आपल्या स्पीडने चालायचं. आपल्याला कोणाची रेस लावायची नाही आहे, काही करायचं नाही आहे. आपल्याला एन्जॉय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. पाऊस बघा, जरा पोचेपर्यंत जरा जोरदार पाऊस पाहिजे, जरा भिजायला मजा येईल जरा. आता इथून आपण पुढे चाललो आहोत. आता बदलापूर ईस्टला आहोत आपण. तर ईस्टनेच सरळ चाललो आहेत. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तिथे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा तिथे जायला बंदी असते. तर आता आम्ही बघू आम्हाला कसं जायला भेटतं. आता ही जी बदलापूरची गँग आहे तर त्यांनी काय आता सेटिंग केली किंवा आपल्याला काय सांगतील ते सांगून आपल्याला पुढे जायचं आहे.
इथून अप्रॉक्सिमेट एक 6 किलोमीटर दाखवतं आहे, म्हणजे 20 ते 25 मिनटं नॉन ट्रॅफिक रोडवरती आपल्याला दाखवते. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला जायला. हां, आता आम्हाला तर सगळं MIDC एरिया लागते सगळं इथे. आता इथून आपण राईड घेतला आहे, नेरळकडे जाते. हा रोड नेरळकडे जाते. मित्रांनो, आता आपण जो मुख्य रस्ता जो आहे बदलापूर कर्जत रोड, तो रोड सोडून आता आपण आपल्या रोडला आलो आहे. तिथे जोवेली गाव म्हणून आहे, त्या गावाच्या पुढे आलो आणि समोर नजारा बघा. अरे वा, सॉलिड आहे. रस्ता पण छान आहे आणि समोर डोंगराच्या इथे आपल्याला एकदम मस्त धुकं म्हणण्यापेक्षा ढगांची जी दुलई आहे ती पसरली आहे पूर्णपणे. म्हणजे असं निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं ठिकाण आहे. भारी फील आहे आणि छान वाटते. आता रस्त्याने मला प्रवास करताना इतकं भारी वाटते. समोर आपल्याला चांगली मस्त डोंगररांग दिसते. नाकिंड आहे कदाचित. तेव्हा इथे पण बघा स्त्रोत आहेत मस्तपैकी, इथे पण मजा करू शकतात. कोंडेश्वर ग्रामस्थ मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे. आता इथून आपण मागे एक चेकपोस्ट होती, चेकपोस्ट क्रॉस केल्याच्या नंतर आपण पुढे आलो. तर चेकपोस्टला आज पोलीस नव्हते, नाही तर पोलीस असले तर आपल्याला पुढे जाऊन देत नाहीत किंवा विचारपूस करतात की तुम्ही कुठे चाललात. कारण की बऱ्याच ठिकाणी तिथे जाऊन अपघात घडलेत पाण्यात बुडून, त्यामुळे जरा थोडं टाळतात पोलीस असे करायला. पण इथे बघा बाजूला मस्त एकदम नजारा आहे आणि हा घाट आहे छोटासा की जो कोंडेश्वर मंदिराकडे जातो आहे. इथे बघू शकता मग इथे सुद्धा छान असं एन्जॉय करू शकतात पाण्यामध्ये. काय नजारा बघा, सोबत वसूल. भारी वाटतं एकदम. ठाऊक नव्हतं काय दिसेल काय नाही, पण इथे आज आल्याच्यानंतर एकदम फुल वसूल वाटतंय. एकदम फुल वसूल आहे एकदम इथलं. अरे बापरे, वा, पात्र बघा नदीचं खाली. आणि तिथे खाली आहे ना, खालच्या बाजूला कोंडेश्वर मंदिर. आणि इथली बघा आदिवासी पाड्यातली लोक सगळी अंडे घेऊन जाताना. त्यावर एक नदीच्या बाजूला तो पाण्यासाठी वनवन त्यांची बिचाऱ्यांची चालूच आहे. ते पुढे वरती तारवाडी जाते आणि आपण खाली जातोय कोंडेश्वरकडे. तर फायनली पोचलो आहेत ते कोंडेश्वरला. आणि थांबा रे, इथे आज आपल्यासोबत कोण कोण आहेत बघा. आणि आज बाकी सगळे जुने मेंबर आहेत, एक नवीन मेंबर आहेत. आता माझ्या माहितीनुसार मी त्यांना शिवाबाईच बोलतो. त्याचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यावरून. आणि बाकी सगळे ॲज युजल सारा, अर्चना, बाकी सगळे बच्चे कंपनी, पेपला होती आपल्याबरोबर. तर आता बघूया आता पुढे काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इथे येईपर्यंत जो नजारा तुम्ही पाहिलाच असेल, खूप भारी आहे, भन्नाट आहे. चला. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान मंदिराचं प्रस्ताव आणि इथे सगळ्या रानबाज्या विकायला.
ते मागे बघू शकता इथे हे पात्र आहे पूर्णाचं आणि वरून तिथे धबधबा वाहतो. दर्शन झालं आहे, खूप छान असं दर्शन झालं आहे. आपण जे बघितलं की खाली भुयारामध्ये म्हणजे खाली डोंगराच्या कपारीतच ते असं शिवमंदिर आहे आतमध्ये असं गुहेमध्ये. आणि त्याच्यानंतर आता आपण थोडं साईडला आलो मंदिराच्या, तर बाजूला बघा इथे छान असा धबधबा होतो. मग मागे एक मोठा धबधबा पण की जायचा रस्ता बंद आहे आणि इथे या पात्रामध्ये पण उतरतात. पण बरेच वेळ अपघात घडल्यामुळे इथे बंद केलेलं आहे तिथे. मित्रांनो आता आतमध्ये दर्शन करून आलो आहेत. तर दर्शन केलं पण बाजूला जे आपल्याला जे पाण्याचं जे काही ठिकाण होतं आपल्याला तिथे जाता नाही आलं, कारण की तिथे ऑलरेडी बऱ्याच अशा कॉम्प्लिकेशन झाल्यात की लोक बुडतात, त्यामुळे ते जाऊन देत नाही आणि पाण्यावर तिथे वेग पण जास्त आहे. तर आपण जरा पुढे काही पाण्याचे स्रोत आहेत तिथे बघूया आपण, आपल्याला पाण्यामध्ये मजा करता येते का. पण बाकी ऑल ओव्हर ठिकाण खूप छान आहे आणि श्रावण महिना असल्याकारणाने खूप भाविक असे भेट द्यायला येतात त्याला. तर खूप छान आहे इथे, तर नक्की इथे व्हिजिट करा. आता इथे भाडं आणलं दादा आपलं, आता दादा त्याने इथे भाडं आणलेलं आहे. तर बदलापूर स्टेशनहून किती भाडं घेतं इथे? 50 रुपये पर सीट. म्हणजे बदलापूर स्टेशनला इथला तुमच्या स्टँडवरती भेटतात. कोंडेश्वर सांगितलं तुम्ही बदलापूर स्टेशनला आलात तर 50 रुपये पर सीट घेतात. आणि समजा जर 1-2 माणसं असली आणि जर गाडी घ्यायचं असलं तर किती 250 रुपये रिटर्न घेता का सिंगल 250 रुपये. नाहीतर जर तुम्हाला जर बदलापूरून 5 सीट घेऊन येतात ते लोक. जर सीटवरती जर तुम्हाला यायचं असेल तर 50 रुपये पर सीट घेतात. एका याच्यामध्ये 5 सीट घेतात गाडीमध्ये. तर जर यायचं असलं तर बदलापूरला ईस्टला तुम्ही विचार पूस करू शकता स्टँडवरती इथे. धन्यवाद. मला पाऊस सुरू आणि ते पात्र बघा मागे पूर्ण डोंगर रांग आहे, ढग आहे आणि नदीचं पात्र आहे. म्हणजे खाली अशी वाहत जाते, पात्र आहे. आणि इथे त्यांनी बघू शकता इथे दगड टाकलेत. इथे आरामात ह्या प्रवाहाखाली होऊ शकता. हे बघू शकता मागे पूर्णपणे असं खोल पात्र असतं आणि मागे पण पूर्णपणे जे नदीचं पात्र आहे ते आपल्याला दिसतंय. आणि हा इथून येणारा प्रवाह आहे. खूप छान जागा आहे, येऊन इथे एन्जॉय करू शकता, फॅमिलीसोबत येऊन मजा करू शकता. धमाल आहे जागा. फक्त स्वतःची काळजी घ्या आणि मजा करा. तर मित्रांनो फायनली आपण आज जे नदीचं पात्र आहे, जे धरण आहे, तिथे आपण उभे आहोत आणि मुलांनी पाण्यामध्ये मजा केली, पण धमाल खूप केली आहे. आणि हे ठिकाण पाहण्यासारखं आहे. तर तुम्ही आवर्जून इथे भेट द्या, मंदिराकडे भेट द्या, या नदीच्या पात्राकडे भेट द्या. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.